मला पूर्ण मोबाईल असा समोर यांचे गदा यावरून अंदाज येईल. 100 फुटाच्या अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात? मजेतच राहा. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे आम्ही चाललो आहोत सर्वात महाकाय, सर्वात उंच असे बजरंगबलीच्या दर्शनासाठी. नियोजन कालच केलं होतं. माझी तयारी संपूर्ण झालेली आहे. मी माझ्यासोबत रिसोडवरून एक मित्र येणार आहेत, ते आणि मी इथून मेहकरवरून निघणार आहोत आम्ही, आणि खामगावला दुसरे एक मित्र आम्हाला मिळणार आहेत. मेहकर ते खामगावपर्यंत जेही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, रस्त्यावर जेही महत्त्वाची ठिकाणं आहेत, ते मी नक्कीच व्हिडिओमधून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. हे आलेले आहेत टाक सर, नेमकेच पोहोचले आणि आता आम्ही चहा घेऊन लगेच निघणार आहोत. थांबा नाही केलं का तर मित्रांनो, तयारी झाली, मित्र आले आणि आम्ही आता निघालो. मित्रांनो, इथपर्यंतचा अगोदर एक व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेच. हे जे आहे हे आहे श्री क्षेत्र बगदालप्पे ऋषी देळप, आणि या देळपचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे. तर याच रोडवर जो मेहकर ते शेगाव खामगाव रोड आहे, या रोडवर सप्तऋषीपैकी 4 ऋषींची ठिकाणं आहे. तर त्यामध्ये एक ऋषी आपण पाहिलेला आहे. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी बाकी सर्व ऋषी पाहणार आहे. हे पहा, आमची या पद्धतीनं तयारी आहे. जे सहकारी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहे, त्या मार्गदर्शनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देत आहे. आणि विदर्भ ही संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. या संतांच्या भूमीमध्ये तुम्हाला जे लहान ग्रामीण भागात जे मंदिर आहे, या मंदिराचा तुम्हाला प्रत्यक्षपणे अभ्यास त्या ठिकाणी देत आहे.
पाथर्डी गाव आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये चौबाजूंनी हिरव्यागार डोंगर वसलेले आहेत आणि तेव्हा तिथे समोरच बायका धुणं धुत आहेत. इथेच याच रोडनं तुम्हाला पाराशर सप्तऋषीचं ठिकाण आहे. हे ऋषीसुद्धा तुम्हाला करता येतील. पहा वातावरण एकदम ...75 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण केलेला आहे. थोडं थकलो, पण आता टेंभुर्णा गावापासून अगदी 500 मीटर अंतरावर नॅशनल हायवे हा 6 आलेला आहे. तर इथून खामगाव जवळपास 4 किलोमीटर आहे. तर आमचे मित्र संतोष भुरकाडे सर मिळाले आहेत आम्हाला. आता आम्ही तिघे जाणार आहोत समोर. इथून समोरचा प्रवास तिघेजण सोबत करणार आहोत. तर सोबत राहा आमच्या. नक्कीच तुम्हाला जे दर्शनासाठी चाललो आम्ही ते नक्कीच तुम्हाला आवडणार. अगदी 20 मिनिटामध्ये आम्ही नांदुऱ्याला पोहोचलेलो आहोत. हा जो आहे नॅशनल हायवे 6 नागपूर मुंबई हा रोड आहे. आणि नांदुऱ्याला आल्याच्या नंतर अगदी बसस्टँडपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच हे आमचे मित्र सेल्फी घेत आहे. येतो का सेल्फी सर? पूर्ण सेल्फी येतो का? तिकडे टाक सर आहेत आणि ते सुद्धा पहा तुम्ही एक अगदी व्यवस्थित. थोडी तकलीफ झाली आम्हाला, पण व्यवस्थितरित्या आम्ही ते पोहोचलो आणि त्याचा आनंदसुद्धा आम्हाला खूप झालेला आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर इकडून या नांदुऱ्याला इकडून सरळ मलकापूरवरून सुद्धा येता येतं. अकोल्यावरून किंवा तिकडून नागपूरवरून येत असताना हा हायवे सोडायचंच काम नाही आहे. तर यामध्ये इथे इतर नवीन मंदिराची सुद्धा निर्मिती केलेली आहे. 105 फूट उंच अशी ही बजरंगबलीची मूर्ती आहे इथे. दुनिया की सबसे ऊंची 105 फुट हनुमान जी की मूर्ति देखो. हे एकदम मूर्तीच्या जवळ समोरच राम, लक्ष्मण आणि जानकी यांची प्रतिस्थापना सुद्धा इथे झालेली आहे. आपण दर्शन घेऊया. करावं दिसते समोर आपण आलो आहोत बजरंगबलीच्या दर्शनासाठी. आणि दर्शन इथे एकदम मी त्यांच्या तर पहा तुम्ही, मी अगदी
त्यांच्या चरणाजवळ उभा आहे आणि तिथून व्हिडिओ शूट करत आहे. मला पूर्ण मोबाईल असा समोर वर घ्यावा लागत आहे. पूर्ण मी जो आहे पूर्ण वर मान केलेली आहे मी, तरी पूर्णतः माझ्या मोबाईलमध्ये शूट होत नाही आहे. त्यांचे गदा यावरून अंदाज येईल अक्षर उभे आहेत आणि एका तर चला इतर मंदिरांची सुद्धा इथे निर्मिती झालेली आहे. तर ते मंदिरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. या रोडवर जर तुमचा इकडे काम असेल तर नक्कीच तुम्ही इथे नांदुऱ्याला बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच थांबा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला इथे भेट द्यावीशी वाटेलच नक्की. इतर मंदिरांची सुद्धा इथे निर्मिती झालेली आहे. तर मी तुम्हाला पहा एकदम सुंदर असं नक्षीकाम आणि मंदिर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती इथे हे केलेल्या आहे. शंकर भगवान, विष्णू, सर्व देवता आणि इथे हे आहेत बालाजी. बजरंगबलीचं दर्शन घेत आहेत दोघंही. इथूनही आपण इकडे नरसिंह, बाजूलाच सरस्वती माता. सुंदर असा देखावा, सुंदर असं नक्षीकाम इथे झालेलं आहे. आणि आपण आलो आता भगवान विष्णू विराजमान आहेत. त्यानंतर इथे नारद मुनी, भगवान शंकर, महादेव, पार्वती माता, गणपती आणि पहा तुम्ही इथे आहे शंभर फुटाच्या अंतरावर आहे मी बजरंगबलीच्या. उंच अशी महाकाय, जगामध्ये सर्वात उंच 105 फूट उंच अशी मूर्ती नांदुरा स्थित बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. सुरेख असा देखावा. भगवान श्रीकृष्णाचं जे आहे हे मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये ज्या वेगवेगळ्या कला त्यांनी केलेल्या आहेत त्याचे हे भगवान श्रीकृष्ण आणि राधे कृष्णाच्या वेगवेगळ्या पोज या मंदिराच्या बाजूला नवीन मंदिर आहे. नवीन मंदिराची निर्मिती आहे. इकडे आहेत गणराय, अष्टविनायक मंदिर. मंदिराची रचनासुद्धा सुरेख अशी रचना झालेली आहे. तर माझा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला या मंदिराला भेट देण्याची इच्छा होईल. आणि इकडे जर आलेच तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर हा जो मारुती आहे हा मारुतीला नक्कीच भेट द्या, कारण पाहण्यासारखं ठिकाण आहे. हे पहा, हे प्रवेशद्वार बंद आहे सध्या, पण सुंदर प्रवेशद्वाराची निर्मिती सुद्धा झालेली आहे. द्वार इकडे आहे, हे प्रवेशद्वार आहे. या मंदिरामध्ये आपण
बालाजी संस्थान, नांदुरा बालाजीचं मंदिर आहे. तर पद्मावती गोदादेवी माता मंदिर, दोन्ही साईडला 2 देवीचं मंदिर आहे. तर एकंदरीत मंदिराची निर्मिती आणि स्वच्छतासुद्धा म्हणजेच जे संस्थान आहे, संस्थांचं देखरेख इथे व्यवस्थित होते आणि त्यांचे देखरेखीमध्ये ला जो आहे पहा तुम्ही, स्वच्छ असं सर्व मंदिर दिसत आहे. नंतर चाललो आपण नृसिंह स्वामी मंदिर यांच्याकडे. इथे बाजूलाच मंदिराच्या डाव्या बाजूलाच लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिर आहे. इथे मनोकामना स्तंभ, मीटिंग हॉलची सुद्धा व्यवस्था इथे आहे. तर मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला इथे येण्याची उत्सुकता लागलेली आहेच. तर इकडे आल्याच्या नंतर नक्कीच माझ्यासोबत हा व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्यासोबत टाकसर आहेत, भुरकाडे सर आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. धन्यवाद.